माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली तुम्ही तुमचे केस कसे लांब वाढवू शकता, कसे तुम्ही तुमच्या केसाची ग्रोथ करू शकता, या पद्धतीने तुम्ही तुमचे केस थिक कसे करू शकता, हेल्दी कसे कराल, जेव्हा तुम्ही जोडा पण बनवाल तो पण इतका मोठा बनणार। तर तुम्ही या रेमेडीला नक्की ट्राय करा। खूपच रामबाण रेमेडी आहे। त्यासोबतच तुमचे केस काळे पण करणार, सोबतच दाट पण करणार। हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, यासाठी मी ही रेमेडी शेअर करत आहे तुमच्यासोबत। ही रेमेडी मी लास्टमध्ये केसावरती पण अप्लाय करून दाखवणार, तुम्ही पण ट्राय करा। माझ्यासाठी तर ही रेमेडी रामबाणच उपाय आहे, कारण याला लावल्यानंतर ना तुमचे काळे केस ते पण खूप इझिली ग्रो करणार। जे तुमचे वाईट केस आहेत त्याची प्रॉब्लेम पण सगळ्यात आधी खतम होणार। या पद्धतीने फ्लोरेट होणार, लांब व घनदाट होणार, सोबतच तुमचे केस शायनी होणार। काही महिलांचे केस लांब तर असतात पण केस ड्राय होऊन जातात, मधातून तुटून जातात, कोरडे होतात आणि केस विंचरल्यानंतर केस विंचरल्यासारखे पण नाही दिसत। सिरम पण कितीही वापरले तरी तुमचे केस छान नाही दिसत, बट या रेमेडीला यूज करताच तुमचे केस खूप लांब होणार। तुम्ही पण चोटी बनवाल तर अशीच जाडी दिसणार। जर तुमचे केस खूप गुच्छामध्ये गळत आहे ते पण थांबणार आणि तुमच्या केसाची ग्रोथ पण होणार। तर एकदा ही रेमेडी ट्राय करून पहा। या रेमेडीसमोर आदिवासी तेल पण फेल आहे। ही रेमेडी तुमच्या गळत असलेल्या केसाला थांबवणार, प्लस तुमच्या केसाला इतक्या फास्टमध्ये जाडे, लांब, घनदाट, हेल्दी करणार की तुमची पतली चोटी रस्सीपेक्षाही जास्ती मोठी दिसणार, मजबूत दिसणार, जाडी व लांब होणार। तर रेमेडी बनवायला स्टार्ट करूया। केस वाढण्यासाठी आणि केस गळती थांबण्यासाठी जास्वंदाच्या फुलाचे आपण हेअर मास्क बनवूया। जास्वंदाची फुले आपल्याला इझिली मिळून जाते, कारण पूजेसाठी प्रत्येकच घरी जास्वंदाचे झाड लावले जाते। तर ही रेमेडी बनवण्यासाठी काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। आपल्याला कोणतीच वस्तू बाजारातून आणायची नाही आहे। या घरच्याच वस्तू यूज करून आपली हा हेअर मास्क तयार होणार आहे आणि या रेमेडीचे खूप चांगले रिझल्ट आहे। इतके केस वाढतील की प्रत्येक महिन्याला कापावे लागणार। त्यासोबतच केसाला मॅनेजेबल बनवण्यासाठी, सॉफ्ट आणि स्मूथ ठेवण्यासाठी हा हेअर मास्क बनवत आहे। आणि आपल्या परत यामध्ये जास्वंदाची फुलं टाकायची आहे, गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे अर्धा तास। तर गरम पाणी उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं, गॅसवरून उतरवून बाजूला ठेवायचं आणि त्या गरम पाण्यातच जास्वंदाची फुले अर्धा तास भिजत ठेवायची। त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे, कटोरीमध्ये काढून त्यामध्ये थंड पाणी टाकून पातळसर मिक्सर करून घेतलं आहे। मग त्यानंतर गॅसवरती आणखी दुसऱ्या भांड्यामध्ये 1 लोटा पाणी थोडंसं कोमट गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये तांदळाचं मिक्सचर जे बनवलेलं होतं त्यामध्ये कोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। कोमट पाण्यामध्ये मिक्स करून त्याची छान प्युरी करून घ्यायची आहे पातळसर। त्यानंतर तांदळाच्या पिठाची पातळसर प्युरी थंड होऊ द्यायची आहे। त्यानंतर जे फूल आपण भिजत ठेवले होते गरम उकळलेल्या पाण्यामध्ये, ते थंड झाले आहे तर ते हाताने स्मॅच करून घ्यायचे आहे। थोडं वाटण करून घेतलं तरी चालेल। त्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचे आहे। त्यानंतर जे तांदळाच्या पिठाची प्युरी बनवलेली होती ना, ती थोडीशी थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही केसाला तेल लावलं असेल तर यामध्ये ऑइल टाकू नका, ऑइल लावलं नसेल तर यामध्ये ऑइल टाका। ऑइल यामध्ये ॲड कराल तर आणखी चांगले रिझल्ट्स मिळेल तुम्हाला। आणि खूप जर ड्राय तुमचे केस असतील ना, थोडंसं दहीसुद्धा टाका। 1 तास केसांना लावून ठेवायचे आहे, त्यानंतर वॉश करायचे आहे। तुम्ही बघाल केस गळती थांबेल, केस इतके झपाट्याने वाढतील, केस विंचरताना कंटाळा येईल। तुमचे केस एका महिन्यातच 5 ते 6 फूट होईल। तर आजच्यासाठी एवढंच। जायच्या आधी तुम्ही माझे न्यू सबस्क्रायबर आहात तर सबस्क्राईब करून बेल बटनला ऑल करा आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात। तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।